प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. पण महाराज काला का करावा लागतो आम्हाला थोडक्यात सांगा ना. कारण काला म्हणजे परिपूर्णता. एकदा काला झाला की मात्र नंतर मात्र कार्यक्रमाला आरंभ नाही. आता जरी मी जरी तुमच्या गावात उद्या आलो तर मला तुम्ही इतकी किंमत देता का? नाही म्हणजे देणार तुम्ही, पण आजच्या इतकी किंमत देता का? नाही. आज काला झाल्यानंतर जर उद्या मी आलो तर लोक म्हणतील तू का आला. म्हणजे आज काला झाला परिपूर्णता. काला का करावा लागतो? सप्ताह एक दिवसाचा असू द्या काला करावाच लागतो, त्याच्याशिवाय सप्त्याची सांगता होत नाही. काला 5 दिवसाचा असू द्या पण काल्याशिवाय शेवट नाही. नाहीतर काला 8 दिवसाचा असू द्या, एका महिन्याचा असू द्या सप्ताह, नाहीतर 6 महिन्याचा असू द्या, नाहीतर रामकृष्ण हरिमंत्राचा जप मात्र वर्षभर चालू असू द्या, पण काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता होत नाही. अरे मंदिराचं काम तुम्ही 10 लाखाचं पूर्ण करा. 10 लाखाचं मंदिर बांधकाम केलं, पण मंदिराचं बांधकाम पूर्ण तेव्हाच होतं जेव्हा स्टाईलची फरशी चांगली लावली तेव्हा. मंदिराचं बांधकाम केव्हा पूर्ण होतं? मंदिराला चांगला कलर मानला होता नाही. मग कळस एकदा मंदिराचा झाला रे झाला. होईल येणे कळसा आले, करता जोरात टाळी वाजवा. कारण तुम्ही सगळे सावलीत बसलात येत तुमच्या लक्षात. पण कीर्तनकाराला टाळ करील तुम्ही उन्हात उभं केलंय तरी सुद्धा फुल रेंज आहे आम्हाला. विठ्ठल मोकळे प्रमाण द्या. आपले थोडेच आहेत गावातले, जास्त ताण घ्यायचा नाही आजच्या कीर्तनकाराचा. आपलं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पटांगण. हाय त्या परिस्थितीत समाधान मानणारा मी महाराज आहे. कधीच कुणाची निंदा न करणारा महाराज आहे मी. हे बघा सगळे वयस्कर माणसं बसलेत ना कीर्तनाला. कोणाला जर गुडघ्याचा त्रास असला ना डायरेक्ट पाय लांबून द्या. अजिबात ताण घ्यायचा ना आजच्या कीर्तनाचा. माय मावले हो, काम धंद्याचे दिवस आहेत. तुम्ही काम करून कीर्तनाला झोपा लागले तर खुशाल झोपा. प्रसाद खायला उठेन तुम्हाला मी. विठ्ठल ताण घ्यायचा महाराज. अरे मंदिराचं बांधकाम पूर्ण केव्हा झालं म्हणतात लोक. एकदा जर मंदिराला कळस बसवला, कळसाशिवाय मंदिराला शोभा नाही बाबा. मांडीला कळस. अरे एकदा जर कळसाचं बांधकाम पूर्ण झालं, काय तो कळस दिसतो महाराज. काय नामदेव महाराजांना वर्णन केलं महाराज. झळझळीत सोन सळा, एकदा काय मंदिराला कळस बसवला, मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं महाराज. काय कळस दिसतो ज्ञानोबा राय म्हणतात.
अहंकाराचा काळ हा नाश बस प्रमाण जरी दिलं तुम्ही खूप मोठं झालं महाराज ऐका काय प्रमाण दिलं बाबांनी तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस अरे ज्ञानोबऱ्या म्हणतात तुकोबऱ्या म्हणतात नाही देवाचं दर्शन झालं तरी चालतंय आपल्याला पण लांबून नुसत्या कळसाचं जरी दर्शन झालं ना तर तुकोबऱ्या म्हणतात मोक्षाची प्राप्ती होती आपल्याला पण काही लोक म्हणतात महाराज आम्ही काशीला जातो तो काशीला जाऊन मोक्ष आम्हाला मिळतो ज्ञानोबऱ्या म्हणले काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो पण तिथं अगोदर मारावं लागतं अवघे पाया पासी विठोबाच्या अवघे पाया पासी विठोबाच्या अवघे पाया पासी विठोबाच्या अवघे पाया पासी विष्णुपद गाया राम नाम कासे विष्णुपद गाया राम नाम काशे विष्णुपद गाया राम नाम कासे विष्णुपद गाया राम नाम दासे अवघे पाया पासी विठोबाच्या अवघे पाया पासी अवघे पायापाशी विठोबाच्या काशी असू द्या द्वारका असू द्या नाही नाही सगळे तीर्थक्षेत्र असू द्या खरं सांगा जास्त माणसाला अहंकार काशीला गेला होतो का पंढरपूरला कुठे गेला अहंकार होतो माणसाला काशीला गेलो का पंढरपूरला अरे पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्याला कधीच अहंकार होत नाही महाराज पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन पण काशीला गेलेल्या माणसाला इतका अहंकार होतो सजन एकदाच काशीला जातो पण सगळ्या गावात बोंबलत फिरतोय म्या काशी केली म्या काशी केली म्या काशी केली म्या काशी केली महाराज तुकोबराय म्हणले काशीला जाऊन फायदा झाला नाही अरे काशीला गेल्यानंतर माणसानं काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जाळले पाहिजे आणि तिथं गेला तू तिळ तांदूळ जाळून आला तिथं काशीला गेल्यानंतर अहंकार घेऊन आला हे कामाचं नाही ज्ञानोबराय म्हणतात काशीला गेल्यानंतर मोक्ष आहे माणसाला पण मेल्याच्या नंतर मोक्ष आहे मोक्ष देवनी उदार काशी होय कीर परी वेचे लागे शरीर तिये गावी ज्ञानोबऱ्या म्हणतात काशीला मोक्ष आहे पण नियम आहे मेल्याच्या नंतर मोक्ष आहे आणि पंढरपूरला तुकोबऱ्या म्हणतात नुसता कळसच बघा आपोआप मोक्षाची प्राप्ती होती तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा म्हणजे एकदा मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं कशाहून कळत कळसावरून बरोबर आहे आता ही गंगा धावाधाव करायला लागली गोदावरी गंगा धावाधाव करायली कुठपर्यंत धावाधाव करायली एकदा वड्याला मिळूस तर हांगा असं मोकळे बोलत बोलत चला घाबरू नका तुम्ही मला घाबरायले का घाबरू नका एका तासामध्ये तुम्हाला जेवायच्या पंक्तीला बशी तुम्ही गंगा नदी धावाधाव करायली कुठं जाण्याकरता समुद्राला का समुद्राच्या पुढे बी जाईन नाही जाऊ शकत जिल्हा परिषदेची शाळा भरली ओमकार दादा आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुरुजीनं बाळूला प्रश्न विचारला बाळू सांग गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला बाळू बी आपल्याच गावातला होता बाळू म्हणी नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे तिथून गोदावरी गंगेचा उगम झाला गुरुजी म्हणले शबाज बाळू सांग तिथून पुढे गोदावरी गंगा कुठं आली बाळू म्हणला टाइम नसल्यामुळे डायरेक्ट कुशावार्ता कुंडात आली शबाज बाळू कुशावार्ता कुंडातून पुन्हा गोदावरी गंगा पुढे कुठं आली बाळू म्हणला डायरेक्ट पैठणला आली शबाज बाळू पैठण वरून गोदावरी गंगा कुठे गेली बाळू म्हणला बासरला गेली शबाज बाळू बासरच्या पुढे गोदावरी गंगा कुठे गेली बाळू म्हणी सप्तमुखाने समुद्राला मिळाली शबाज बाळू समुद्राच्या पुढे गोदावरी गंगा कुठे गेली बाळू म्हणी तुमच्या डोंबल्यात गेली आता मला खरं सांगा समुद्राच्या पुढे गोदावरी गंगेचा उगम आहे का धावा धावा आहे का नाही ना महाराज अवघ्या झाल्या उर्मी एक माये अवघ्या झाल्या उर्मी एक माये सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमाय ज्ञानोबऱ्या म्हणतात
एकदा गोदावरी गंगा समुद्राला मिळाली, पुन्हा तिच्या पुढे तिचा उगम नाही, पुढे धावणं सुद्धा नाही. तसं सप्ताह किती बी दिवसाचा असू द्या, एकदा कालेचं कीर्तन झालं, सप्ताहाची सांगता झाली. विठ्ठल मग तुम्ही म्हणता महाराज आम्हाला सुद्धा काला करता येतो ना. काला करण्याकरता लागतच काय, दही लागतं आणि मुरमुरे लागते. झाला दोन्हीचा काला. दह्याची आणि मुरमुऱ्याची आणि दह्याची जर आपण मिक्स केला ना, ती मात्र आपल्या घरामध्ये भेळ होते. भेळ ते काला होत नाही. मग काला इथं आणायची, दहीला एकत्रित करायची आणि भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र वर्णन केलेलं, त्याच्यामध्ये मात्र पुण्य जमा होतं आणि त्याला म्हणतात काला. विठ्ठल ठीक आहे महाराज, आम्हाला काला खायचा आहे. काय करावं लागेल? कारण काला म्हणजे माणसाला जातीवर मिळत नाही, काला माणसाला पैशावर सुद्धा मिळत नाही. काला खाण्याकरता पुण्य करावं लागतं, पुण्य. आणि देवाचं नाव घेण्याकरता सुद्धा ओमकार दादा पुण्य लागतं. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? 3,500. इथं 2,000 तरी आहेत का? बाकीचे कुठं ऍडमिट केले का? हा इथं येण्याकरता सुद्धा मनोहर दादा पुण्य लागतं, माणसाचं पुण्य. अरे देवाचं नाव मुखात घेण्याकरता सुद्धा पुण्य लागतं महाराज. अरे सपने तो हर कोई सजाते हैं, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं. अरे ज्याचं पुण्य शिल्लक राहिलं, नाही तर काय काय माणसं इथं येऊन वापस गेले. इथं येऊन वापस गेले दादा. समजून चालायचं त्याचं दैव हिवराच्या झाडाखाली झोपलं. अरे भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता खूप जन्माचं पुण्य करावं लागतं महाराज. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अनंत जन्मीचे सुकृत बदोरी. त्याच्या मुखी हरी पैदा होय, अनंत जन्मीचे त्याच्या मुखी हरी पैदा होय, त्याच्या मुखी हरी पैदा होय, त्याच्या मुखी हरी पैदा होय. जसं भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता खूप पुण्य करावं लागतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तुकोबऱ्या मतात आम्ही प्रत्येक जन्मामध्ये पुण्य केलं, तेव्हा मात्र भगवंताचं नाव मुखामध्ये येईल. बहुता दिवसा पुण्य फळले, बहुता दिवसा, बहुता दिवसा फळले, बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो जोरात आमच्या मंडळी करता.
ज्याच्या पायाचे शकप मजबूत आहे त्यानेच उड्या हाना बरं काय हो ना. शकप जर जिल्हे झाले असतील तर हाणू नका उड्या. हा, कारण परमार्थामध्ये उड्या मारण्याकरता सुद्धा पुण्य लागतं बाबा. कारण एवढं तेज राहिले आनंद प्राप्त करण्याचं मनोहर भाऊ. नाही तर कुठंच काही चांगलं राहिलं नाही. आता इतक्या माय मावल्या कीर्तनाला आलेत नाही, एकदा जोरात टाळी वाजव यांच्याकरता. टाळी वाजवा. काऊन म्हणलं माहिती का मनोहर दादा? मालिकाचा त्याग करून कीर्तनाला आल्यात. नाही तर सध्या बायाला येडं केलं टीव्हीनं, माणसाला येडं केलं मोबाईलनं, कोणालाच वेळ भेटाना. पण एवढं तेज राहिलंय काहीतरी चांगलं ऐकण्याकरता मिळायला लागले. इथं माणसानं मनसोक्त नाचलं पाहिजे. खरं सांगा मंडळीनो, निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते. प्रेमाने का तिरस्काराने? तिरस्काराने. नवरदेवाकडून स्वकाने पैसे घेऊन डीजे समोर नवरदेवा पुढे लग्नात नाचत. लय नवरदेवावर प्रेम दाटलं म्हणून नाचत का टाकलेली जिरत नाही म्हणून? आता नीट आहे का? अरे निवडणुकीतलं नाचणं हे तिरस्काराचे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचे. लग्नातलं नाचणं मस्तीचे आणि कीर्तनातलं नाचणं भक्तीचे. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. वा वा, हल्ला तुम्ही ऐकून बाळूस. वा वा, असं मोकळेपणाने द्यायचे. नाचू कीर्तनाचे. हे बघा, इथं नाचत असताना लाजायचं नाही. मग हरिपाठ असू द्या, म्हणे नाचो निर्लज भाव, माझ्या मनाला तुझा भाव, माझ्या मनाला तुझा भाव. म्हणे नाचो, माझ्या मनाला तुझा भाव, माझ्या मनी नाही तुझा भाव. माझ्या मनी नाही दुधावं. इथं नाचलं पाहिजे, पण लोकांना आपल्याकडे बघा म्हणून कधी नाचू नये महाराज. नाही तर काय काय लोक पाहिलेत म्हणून नाचत असतात. मी परवा दिवशी नांदेडला कीर्तनाला गेलो, तिथे एक चोपदार इतका नाचला, इतका नाचला, इतका नाचला. चोपदार हे नाही बरं का, नांदेडचा चोपदार. पण एक गोंधळ झाला, चोपदाराला माहितच नव्हतं कीर्तनात बायको आलेली. आणि बाई नावाची जात अशी आहे, कवा काय बोलन सांगताच येत नाही. मला लग्न झाल्यापासून चांगला अनुभव आला. चोपदार इतके नाचले संध्याकाळी घरी गेले. चोपदाराला माहितच नाही बायको आली कीर्तनामध्ये. मग आता ते बाईचं बोल नाही. रात्री लय कीर्तनात नाचू लागले. महाराज ओळखीचा होता काय? चोपदार म्हणी नाही बाबा, महाराज ओळखीचा नव्हता. मग देवाबद्दल प्रेम दाटलं होतं का? चोपदार म्हणी तसं बी काय नाही. मग काऊन कीर्तनात नाचू लागले दिगंबर महाराजाच्या? चोपदार म्हणी महाराज ओळखीचा नव्हता आणि देवाबद्दल प्रेम दाटलं नाही. काऊन नाचू लागले ते सांगा? चोपदार म्हणी कीर्तन चालू झाल्यापासून धोत्रात झुरळ घुसलं निघलंच नाही. अशी भक्ती केली आपल्याला कुठे देव भेटत असतो का? अरे लोक सहज म्हणतात महाराज, अहो साधू संतांना बी परमार्थ केला, त्यांना देव मिळाला. मग आम्ही परमार्थ करतो, आम्हाला देव का मिळत नाही? कारण तुमच्या परमार्थामध्ये साधू संतांच्या परमार्थामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दादा तुमचं काय नाव आहे? आपले वकील. हा तेच म्हणलं. हा आहे का नाही? तुम्हाला साधू मधून बोलल्यावर राखत नाही न्यायचा. मला सवय बाबा, मी एक तर कोणाला धरीत नाही. धरलं तर कीर्तन होसर नाही. इकडे आमच्या भाऊला विचारतो, जाऊ दे, हे आमचं इकडे हस्त खेळे. होय भाऊ, खरं सांगा, आपला परमार्थ शिकवतो तुम्हाला. भाऊ तुम्हाला जर एखाद्यानं पाठी मागून खडा मारला, राग येईन का नाही? येईन का नाही? येईन. पण तुम्ही पाठीमाग फिरून पाहिलं, तो खडा निघला सोन्याचा. भाऊ म्हणीन महाराज अशा काळामध्ये अजून 2-4 मारू द्या ना खडे. आपला परमार्थ बघा कसा आहे. अरे खडा मारला दुःख झालं, पण सोन्याचा पाहून सुख झालं. हे आपला परमार्थ आहे, म्हणून तर देवाची प्राप्ती होत नाही ना. खरं सांगा दादा, तुम्ही रस्त्यानं चालली, तुमचं काय नाव आहे? भाऊसाहेब भाऊ, तुम्ही जर रस्त्यानं चालले, रस्त्यानं चालता चालता एक तुम्हाला रामाची मूर्त दिसली आणि एक रावणाची दिसली. खरं इमानदारीने सांगा, तुम्ही कोणची उचलता? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणाची उचलता? रामाची. पण गोंधळ असा झाला, रामाची होती पितळाची, रावणाची होती सोन्याची. तरी रामाचीच. हे फक्त कीर्तना पुरतंय राव, पण सगळ्याची धावपळ कशा करताय? कशा करताय? आता मी एवढं लांबून मोटरसायकलवर इथं आलो, कशा करता आलो? कोण म्हणलं पैसा करता? अहो कीर्तना करता तरी म्हणा. सगळ्याची धावपळ चालू आहे ना महाराज. अरे पैसा जरूर कमावला पाहिजे, कारण सध्याच्या काळामध्ये पैसा नसला तर लोक राम राम सुद्धा घालत नाही. पैसा तेरो 3 नाम, परशा परसू परसराम. आज लोकांकडे पैसा नसला, लोक डायरेक्ट परशा म्हणतात. थोडा पैसा आला की लोक परशुराम म्हणतात. गडगंज श्रीमंत झाला, लोक परशुराम सेठ म्हणतात. दादा खरं सांगा, तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याचा फोन येतो, चांगलं चालू असलं येतो का तुमचं हिचकाल्या? चांगलं चालू असलं, बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे पैसे आले, लोक नातं नसलं तरी आपोआप नातं लावणार. आपण नुसतं म्हणायचे ते पिपरीची तात्या लय श्रीमंत आहेत बाबा,
तात्याकडे गडगंजचे श्रीमती तात्याकडे पैसे आले. आपण त्याला म्हणलं ना ओंकार दादा ते पिपरीचे तात्या लय श्रीमती आहेत. महाराज तात्याचा आमचा लय जवळचा संबंध आहे. मांडीला मांडी लावून जेवण करतो आम्ही. मग महिन्याला तात्याला फोन लावणार. तात्याकडे पैसा आहे ना. काय तात्या 1 महिना झालं तुम्हाला फोन नाही काय नाही. तुम्हाला बघितल्या वाचून कर्म न हो तात्या. तात्याला बघितल्या वाचून कर्म नका. तात्याचा पैसा आणि एकदा काय तात्याचं वाजलं ना इचकलं ना सगळं. मग तात्याला कोण्या पाहुण्याचा फोन येत नाही, कोण्या मेवण्याचा फोन येत नाही. दिवसभरात आला तर कंपनीच्या मॅडमचा फोन येतो आणि ते बी मॅडम म्हणते हॅलो तात्या आपका बॅलेन्स. कशाच कोण आहे महाराज. सगळे पैशावर प्रेम करणारे लोक आहेत. पैसा जरूर कमवला पाहिजे जगामध्ये. पण मात्र मी नेहमी सांगत असतो 5 गोष्टीचा त्याग करून पैसा कमवा. नंबर 1 दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 2 मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 3 शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 4 विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 5 खाली मान घालावं लागेल असा धंदा करून पैसा कमवू नका. लक्ष्मी लोटून दिली तरी तुमचं घर सोडणार नाही. तुकोबरायने सुद्धा सांगितलं जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. अरे कमवलेल्या पैशाच्या पाठीमागे आपली धर्म संस्कृती टिकून ठेवा. नाहीतर लंकेमध्ये सोनं भरपूर होतं. लंका सोन्याची होती पण लंकेमध्ये संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारका सोन्याची होती द्वारकेमध्ये धर्म संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली. तुम्हाला जर वाटत असेल आपला कमवलेला पैसा सुखरूप राहावं तर त्याच्या पाठीमागे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य. कमवलेल्या पैशाच्या पाठीमागे धर्म संस्कृती टिकून ठेवा. विठ्ठल काला काला खायचंय तुम्हाला. काला पैशावर मिळत नाही. काला जातीवर सुद्धा नाही. मग काला खाण्याकरता माणसाला अधिकार प्राप्त करावा लागतो. कोणी वारे अधिकारी काला खाण्याकरता अधिकार प्राप्त करावा लागतो. पैशावाल्याला अधिकार काला खाण्याचा अधिकारच नाही. जातीवर सुद्धा मात्र काला मिळत नाही. नाहीतर सगळ्यात श्रेष्ठ जात ब्राह्मणाची जात. आणि खरं सांगा ब्रह्मदेव कोण्या जातीचे होते. ब्रह्मदेव ब्राह्मण जातीचे. सगळ्यात श्रेष्ठ जात मानली धर्मशास्त्र आणि ब्राह्मणाची जात. ब्रह्मदेव ब्राह्मण जातीचे होते पण वाळवंटामध्ये वृंदावनामध्ये काला खाण्याकरता आले ब्रह्मदेव. आणि भगवंतानी मात्र ब्रह्मदेवाचा हात धरला आणि ब्रह्मदेवानं सांगितलं मी काला खाण्याकरता आलो. पण भगवान श्रीकृष्णानं सांगितलं तुम्हाला जातीची घमिंड आहे. मात्र इथं जातीवर काला नाही. मग ब्रह्मदेवाने विचारलं मला काय करावं लागेल. ज्ञानोबारायनं सांगितलं काय नाही तुला पंढरीचा वारकरी व्हावा लागेल. होय होय वार पाहे पाहे रे पंढरी. अरे वारकरी झाला भक्त झाला ना ब्रह्मदेवा मग मात्र तुला काला खाण्याकरता मिळेल. ब्रह्मदेवाने आपलं ब्रह्मपद सोड आणि पुढच्या जन्मामध्ये वारकरी झाले. ब्रह्म सोपान श्रेष्ठ जातीने ब्राह्मण पण तरी सुद्धा त्यांना काला मिळाला नाही. का काला जातीवर मिळत नाही. काला खाण्याकरता अधिकार प्राप्त करावा लागतो. ब्रह्मदेवाने आपलं ब्रह्मपद सोडलं आणि पुढचा जन्म मात्र निष्ठावंत वारकरी झाले पंढरीचे उपासक. ते म्हणजे सोपान काका. ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वरला. पैसा काला जातीवर नाही. चला आणखीन पुढं. काला पैशावर सुद्धा मिळत नाही. काला जर पैशावर अवलंबून असता तर खरं सांगा रावणा इतका श्रीमंत माणूस होता का कुणी. रावणाचे घर सोन्याचे होते का घरात सोनं होतं. जाऊ का घरी मी. रावणाचे घर सोन्याचे होते का घरात सोनं होतं. घर सोन्याचे होते. 1-2 होते का 10-5 होते. अहो पुरी लंका सोनियाची पुरी समुद्राचा वेडा आणि समुदाय गाडा राक्षसाचा. काय वर्ण सांगितलं बाबा त्यांचं. अरे इंद्रबारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाये घरी. कुणाच्या रावणाच्या. वायू सदा पुष्य वसरी कुणाची. अरे मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाडा भावे. एवढा अधिकार होता रावणाचा. माय मावले हो चतुर्थीच्या दिवशी कोणाची पूजा करतात. गणपती बाप्पाची. ते गणपती बाप्पा रावणाच्या घरी कोणतं काम करीत होते माहिती का. गाढोळी
गजानन सत्वी करी बाळंतपण सत्वी करी बाळंतपण सत्वी करी बाळंतपण करते माझ्या गणपती बाप्पाचा. पण ते गणपती बाप्पा काय रावणाचा अधिकार असेल महाराज. गाढवडी गजानन आणि सटवी करी बाळांत. पण सटवी कुणाला म्हणतात? सटवी म्हणजे शिवी नाही बरं का माय मावलेव. घरामध्ये लेकरू जर जन्माला आला ना तर पाचीच्या दिवशी घरामध्ये दिवा लावतात. लावतात का पिपरीला? कशामुळे लावतात? पाचीच्या दिवशी घरामध्ये सटवी येत असते. सटवी कशाला येते? कापसाचे पैसे न्यायला नाही. मग अरे पाचीच्या दिवशी दिवा लावा. ज्ञानोबा राय म्हणले सटवीची ए राती न विसंबे जीवी वाती. कारण त्या दिवशी अधिकार आहे सटवीला. कशा करता येते? लक्ष देऊन ऐका. आपल्या लेकराच्या कपाळावर भाग्यरेषा लिहिण्याकरता सटवी येत असती. मग सटवीनं पाचीच्या दिवशी लिहून ठेवलं आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये मान किती मिळणार. सटवीनं पाचीच्या दिवशी लिहून ठेवलं आपला मृत्यू कधी होणार, आपला मान किती मिळणार, पैसा किती मिळणार. म्हणून दुसऱ्याचा पैसा बघून दुसऱ्याचं धन पाहून माणसानं गुदगुद गुदगुद पोटामध्ये करायचं नाही. नाही तर सध्याच्या काळामध्ये लोकांना एक रोग झालाय. दुसऱ्याची श्रीमंती बघून पोटामध्ये दुखायले. एक जण काल दवाखान्यात गेलं म्हातारं दादा. डॉक्टरला म्हणे डॉक्टर साहेब लय पोट दुखायले. डॉक्टर म्हणे केव्हापासून दुखायले? तो म्हणे आमच्या गावातल्या 80 राम तात्यानं बंगला बांधला तेव्हापासून. डॉक्टरनं कोणची गोळी द्यायची त्याला? त्याला इलाज नाही. आपल्या नशिबात जेवढं आहे का तेवढंच आपल्याला मिळत असतं. नाही तर तिकडे घनसावंगी तालुका आहे बघा. घनसावंगी तालुक्यामध्ये एक लय श्रीमंत बाई ओमकर दादा. 100 एकर जमीन आहे त्या मावशीला आणि 50 लाखाचा बंगला आहे मनोहर दादा. आणि 22 लाखाची तिला बसण्याकरता स्कॉर्पिओ गाडी आहे. आणि त्या बाईच्या काय मनामध्ये आलं काय माहित, तिनं ती 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली लकी ड्रॉपची. गडगंजी श्रीमंती पहिलीच. 100 एकर जमीन, 50 लाखाचा बंगला, 15 लाखाची गाडी बसायला. पण काय मनामध्ये आलं काय माहिती, तिच्या तिनं ती चिठ्ठी फाडली 1100 रुपयाची. आणि त्या 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला पुन्हा 15 लाखाची गाडी लागली. आणि तिनं टाकलं व्हॉट्सअपला ते माझ्या. मला कर्मच ना मला कुठं करमायले. म्हणलं त्या बाईला पहिली 100 एकर जमीन आहे, इतकी मोठी इस्टेट आहे आणि 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली, तिला डायरेक्ट 15 लाखाची गाडी लागली. आपण फाडून बघावं म्हणलं कवरक मोटरसायकलवर फिरायची. आणि मी सुद्धा दुसऱ्या दिवशी 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली, मला शेगडी लागली. बसा तापत. आता त्या मावशीला स्कॉर्पिओ लागली म्हणून आपण तिच्यावर जळायचं का? अजिबात जळायचं नाही. का? सटवीनं आपलं नशीब लिहून ठेवलं महाराज. अन्न मान धन पाचीच्या दिवशी. आणि अधिकार संपन्न सटवी रावणाच्या लेकराचं सुद्धा सटवीनं लिहिलं होतं महाराज. एवढा अधिकार होता सटवीचा. गणपती बाप्पाचा एवढा अधिकार. कोणतं बी कार्य जर करायचं असेल तर अगोदर गणपती बाप्पाची पूजा करावी लागते बाबा. मग शेती असू द्या नाही तर दुकानाचा उद्योग असू द्या, गणपती बाप्पाला नमन केल्याशिवाय मात्र कार्य परिपूर्ण होत नाही. गणपती गणपती आधी मन घ्यावे हाती, आधी मन घ्यावे मन घ्यावे. बस वाजवा एकदा. अरे कोणतं जरी कार्य असेल गणपती बाप्पाला अगोदर वंदन करावं लागतं महाराज. तो गणराजा गणपती आधी मन घे हाती. अगोदर गणपती बाप्पाचं वंदन. आता आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. टिफन जरी आपण लावली महाराज, टिफन लावल्यात नंतर सुद्धा गणपती बाप्पाचं नाव घेतात का आपण? गणराज गणपती काम लागू दे सुखी आणि दुश्मनाच्या डोळ्यात पडू दे तेव्हा ते माती आहे काय म्हाताऱ्याला सगळ्याला पाठी महाराज. अरे कोणतं जरी नमन असेल, कोणतं जरी कार्य परिपूर्ण
तुम्हाला न्यायचं असेल अगोदर गणपती बाप्पाचं वंदन करावं लागतं. नमिला गणपती माऊली शारदा शारदा नमिला गणपती माऊली 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 शारदा. आता गुरुराया दंडवत. पहिलं नमन माझ्या गणपती बाप्पाला आहे. आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे जरा एक्सप्रेस गाडी नेऊ. कमी आपल्याला बॉल मध्ये जास्त रन काढायचे आहेत. आणि एवढा अधिकार गणपती बाप्पाचा. पण रावणाच्या घरी कामाला होते. म्हणजे रावणाकडे श्रीमंती भरपूर होते पण त्याच्या जीवनात त्याला काला मिळाला नाही खाण्याकरता. मग काला पैशावर नाही, काला जातीवर सुद्धा नाही, काला मात्र अधिकारावर प्राप्त होत असतो. एकदा काही संतांना एखादी गोष्ट सांगितली का तीच आपल्याला मान्य करावं लागते. बसलेले मंडळी मला सगळे जण सांगा, भगवान श्रीकृष्णाचा खरा जन्म कुठं झाला? कुठं झाला? आपलं भगवान श्रीकृष्णाचा खरा जन्म कुठं झाला? हा, मथुरेमध्ये झाला. कुठं झाला? बंदी खाण्यात झाला ना, रावणाच्या बंदी खाण्यामध्ये. पण एकदा साधू संतांना लिहिलं गात्यामध्ये, पण बंदी खाना विसरले लोक आणि मात्र गोकुळाचं वर्णन केलं. कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला.